अंधश्रद्धांचा महापूर हा जो पाठ आहे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा, तर या पाठाचा सारांश किंवा अंधश्रद्धांचा महापूर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर लिखित या पाठाच्या आधारे त्यांचे विचार आपल्याला स्पष्ट करायचे. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धाचा महापूर या पाठामध्ये जे काही आपल्या मेंदूला असं झिंझण्या आणतील असे जे विचार मांडलेले आहे, तर त्यांच्या ते विचार आपल्याला समजून घेऊन ते स्पष्ट करायचे आहे. तर हा जो पाठ आहे नरेंद्र दाभोळकर सरांचा अंधश्रद्धांचा महापूर, तर याच्यामध्ये म्हणजे हे जे आहेत लेखक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रवर्तक म्हणून खूप मोठी ख्याती प्राप्त केलेली आहे. 12 वर्ष त्यांनी डॉक्टर म्हणून काम केलं आणि त्याच्यानंतर 1980च्या दशकामध्ये ते एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाऊ लागते. म्हणजे त्यांच्या त्या डॉक्टरी व्यवसायामध्ये त्यांना समाजाला खऱ्या काउन्सिलिंगची गरज कुठे आहे, कशी आहे हे त्यांना समजलं आणि मग 1980च्या त्या दशकामध्ये त्यांनी त्या दृष्टीने कार्य करायला सुरुवात केली. बाबा आढाव यांच्या एक गाव एक पाणवठा यासारख्या सामाजिक न्यायासाठी सुरू असलेल्या आंदोलनामध्ये ते सहभागी झाले. हळूहळू अंधश्रद्धा निर्मूलनाकडे आपला मोहरा वळवलेल्या डॉक्टर दाभोळकर यांनी 1989मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. त्यांच्या देखरेखीखाली समितीने मग जादूटोना विरोधी विधेयकाचा मसुदा तयार केला, परंतु राजकीय पातळीवर त्याला विरोध झाला. पहा, आपण म्हणतो की आपला देश धर्मनिरपेक्ष आहे, सर्व धर्म समभाव मानणारा आहे, पण जादूटोना विरोधी विधेयकाचा मसुदा ज्या दिवशी अतिशय अभ्यासपूर्ण असा मसुदा जेव्हा लेखकांनी मांडला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अंडर, पण राजकीय पातळीवर मात्र त्याला फार मोठा विरोध झाला. म्हणजे किती विरोधाभास आहे हा. 20 ऑगस्ट 1913 डॉक्टर दाभोळकरांची पुण्यात हत्या झाली. आपल्याला माहिती आहे ते सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असताना मोटरसायकलवरून येऊन 2 कोणातरी माथे फिरून त्यांना गोळ्यांनी उडवून दिलं. तर हत्येच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने अंधश्रद्धा आणि जादूटोना विरोधी तो जो अध्यादेश होता त्याला मंजुरी दिली. म्हणजे ते जिवंत असेपर्यंत, तळमळीने सांगत असेपर्यंत त्याची दखल घेतली नाही. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करताना काही मौलिक लिखाणसुद्धा त्यांनी केलेलं आहे. भ्रम आणि निरास, अंधश्रद्धा प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम, अंधश्रद्धा विनाशाय, विचार तर कराल, तिमिरातून तेजाकडे इत्यादी पुस्तकांचे लिखाण त्यांनी केलेले आहे. शोषण, फसवणूक करणाऱ्या अंधश्रद्धांशी संघर्ष, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, धर्माची कृतिशील चिकित्सा, विवेकधिष्ठिता, नीतीच्या आग्रहाचा पुरस्कार करणाऱ्या दाभोळकर यांनी आपल्या भाषणात तर्काच्या, युक्तिवादाच्या, परखडपणाच्या, आर्जवी आवाहनाचा वापर करून अतिशय आर्जवाने, अतिशय तळमळीने त्यांनी लोकांना आवाहन केलेलं आहे. लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या भाषण शैलीतले त्यांचे हे लिखाण वाचकांच्या हृदयाला भिडल्याशिवाय, वाचकांना अंतर्मुख केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून लेखकाचं अभ्यास, त्यांचं निरीक्षण इतकं सूक्ष्म आणि सखोल होतं आणि त्यांची ती मांडण्याची शैली, असं म्हणतात की एखादी गोष्ट खूप आपल्या अंतःकरणापासून निघाली तर ती समोरच्याच्या अंतःकरणाला जाऊन भिडते. तर अशा प्रकारे अतिशय आपुलकीने, अतिशय तळमळीने समाजाबद्दलच्या असीम अशा प्रेमापोटी लेखकांनी या ठिकाणी आपले विचार मांडलेले आहे, अतिशय अभ्यासपूर्ण. आणि म्हणून ते ऐकत असताना आपल्याला म्हणजे आपण मंत्रमुग्ध तर होतोच, आपल्या मनाला तर ते भिडतातच, पण आपल्याला अंतर्मुख केल्याशिवाय सुद्धा राहत नाही. तर असा हा आपल्या अभ्यासाला असलेला अतिशय महत्त्वाचा असा पाठ आहे. आपण हा आता या ठिकाणी वाचणार आहोत. 3 टप्प्यामध्ये आपण हा पाठ वाचणार आहोत. तर जागतिकीकरण, विज्ञान व तंत्रज्ञानाचा स्फोट यामुळे अंधश्रद्धा कमी होतील असे वाटत होते.
एवढं जागतिकीकरण झालं, एवढं विज्ञानाची कास धरली आपण, एवढे मोठे म्हणजे इतका डोळस विचार वगैरे आपण करायला लागलो, तर असं वाटलं की आता अंधश्रद्धा कमी होईल. प्रत्यक्षात मात्र पिळवणूक किंवा शोषण करणाऱ्या ह्या गोष्टी जागतिकीकरणाची जणू काही संस्कृती बनत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा लाभ घेत स्वतःला महाकाय बनवत आहेत. म्हणजे अंधश्रद्धा ह्या ज्या गोष्टी आहे ह्या जागतिकीकरणामध्ये स्वतःचंही खूप उदो करून घेत आहे, स्वतःला खूप महान बनवत आहे. एकाच वेळी स्वतःला सर्व स्थळी ते नेत आहे. समाज जीवनाच्या गती आणि प्रगतीच्या काही अवस्था अभ्यासकांनी अभ्यासल्या आहेत. ही वाटचाल काही हजार वर्षातलीच आहे. मात्र 1990 सालानंतर भारतात वेगाने घुसलेल्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचा वेग हा अचंबित करणारा आहे. अशा गतिमान उलथापालत जेव्हा इतक्या वेगाने होते त्यावेळेला समाज जीवनाचे सर्व आयाम, सर्व रचना, समाजाचे सगळे विचारव्यूह याची प्रचंड अशी घुसळण होत असते. आणि त्या वास्तवाचा वेध घेणे हे समाज परिवर्तनाबद्दल सजग असलेल्या व्यक्तीचे कर्तव्य बनते. जसे दाभोळकर हे अतिशय सजग असं व्यक्तिमत्व आहे आणि समाजासाठी मी काहीतरी केलंच पाहिजे, मला जे जाणवलं ते मी लोकांना सांगितलंच पाहिजे, अशा वृत्तीचे डॉक्टर दाभोळकर. मग त्यांनी आपलं कर्तव्य पूर्ण करण्याच्यासाठी म्हणून हे कार्य त्यांनी समाज जागृतीचं कार्य त्यांनी चालू केलं. या संदर्भात एक महत्त्वाचे मत सुरुवातीलाच नोंदवून ठेवतो. ते वादग्रस्त ठरू शकते. ज्या पद्धतीने त्यांचा मृत्यू झाला, ज्या पद्धतीने त्यांना संपवण्यात आलं, याच्यावरून आपल्या लक्षात येते की यांची विधानं सहजासहजी प्रस्थापितांना पटणारी नव्हती. म्हणून ते आधी सांगतात की हे विधान माझं वादग्रस्त ठरू शकते, परंतु यामागचा उद्देश हा विचारमंथनाला प्रवृत्त करणे हाच आहे. विचार करा, तर्काने विचार करा, कारण भावाचा विचार करा. म्हणजे हे असं घडलं याच्या मागे कारण काय असेल, आणि जे तर्काला पटेल तर घ्या, नसेल तर सोडून द्या. पण असं होत नाही. जो एकाच गोष्टीला आपण पकडून ठेवतो तर मग त्याची अतिशय छान छान उदाहरणं लेखक आपल्याला देतात. आणि म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे समाज विचाराला प्रवृत्त व्हावा एवढाच माझा उद्देश आहे. कोणावर टीका करणे किंवा कोणातले दोष दाखवणे हा माझा उद्देश नाहीच आहे. म्हणून मागच्या 2 शतकामध्ये म्हणजे लेखक असं म्हणतात की विचारमंथनासाठी समाज किंवा आजचा यूथ हा प्रवृत्त झाला पाहिजे. महाराष्ट्राला समाजसुधारकांची खूप मोठी परंपरा आहे. मागच्या 2 शतकात या समाजसुधारकांनी जे आग्रह धरले ते समाजाच्या हितासाठी आपल्या धोरणात समाविष्ट करावेत, निदान तसे बोलावे तरी, अशी वृत्ती सर्वच पक्षाच्या नेत्यांमध्ये आढळते. त्यामुळे स्त्री सबलीकरण, सिंचन, शिक्षण, शेती याबाबत समाजसुधारकांच्या विचारांचे दाखले वारंवार दिले जातात. मात्र या सर्वच समाजसुधारकांनी अंधश्रद्धेच्यावर कठोर प्रहार केले त्याबाबत मात्र मौन बाळगले जाते. म्हणजे स्त्री सबलीकरण, सिंचन, शेती, शिक्षण या सगळ्यांबद्दल भरभरून बोलल्या जाते, पण अंधश्रद्धेबद्दल मात्र मौन बाळगले जाते. मग कृती तर दूरच राहिली. म्हणजे अंधश्रद्धेवर मोकळेपणाने बोलायलाही कोणी तयार नाही, तर कृती करणं तर वेगळीच गोष्ट आहे. हेच उदाहरण पुढे चालवायचे झाल्यास जागतिकीकरणाच्या वादळाने अनेक बाबींची या देशामध्ये उलटापालट केलेली आहे. पण अंधश्रद्धांच्या कडेकोटांना त्याचा धक्का लागलेला दिसत नाही. सुरुंग लावून जे बुरुज उद्ध्वस्त करणे तर दूरच राहिले. दुसरा मुद्दा श्रद्धा व अंधश्रद्धा या शब्दांच्या समाजाबाबतचा आहे. म्हणजे समाज, श्रद्धा म्हणजे काय, अंधश्रद्धा म्हणजे काय. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात एक डोळस तर दुसरा अंध एवढाच फरक असतो असे प्रतिपादन लोकप्रियपणे केले जाते. लेखक म्हणतात हे मला मान्य नाही. या दोन्हीत गंभीर आणि मौलिक फरक असतो असे मला वाटते. त्यामुळेच जागतिकीकरणातील अंधश्रद्धा यावर लिहिताना अंधश्रद्धा म्हणजे काय याची नीट स्पष्टता हवी. म्हणजे आपण म्हणतो ना श्रद्धा अंधश्रद्धा,
श्रद्धा म्हणजे डोळसपणे केली जाते ती, अंधश्रद्धा म्हणजे आंधळेपणाने केली जाते ती. पण लेखकाला हे साधं सोपं वाक्य मान्य नाही. त्यांचं असं म्हणणं आहे, जागतिकीकरणामध्ये अंधश्रद्धेबद्दल बोलत असताना नेमकं अंधश्रद्धा म्हणजे काय आणि जागतिकीकरणामध्ये ती टिकून आहे याचा अर्थ काय. जागतिकीकरणामध्ये तर सगळ्याच गोष्टी आता जवळ आलेल्या आहे, पण तरीही अंधश्रद्धा का दूर होत नाही. काही काही गोष्टी म्हणजे अजूनही ज्याचा कार्यकारण भाव लागत नाही, ज्याचा तर्क लागत नाही, किंवा लागलंय तरी जो मनाला पटत नाही तरी पण आपण करतो. मग हे का, हे लेखकाला या ठिकाणी समजून सांगायचं आहे. आणि म्हणून लेखक असं म्हणतात की जागतिकीकरणातील अंधश्रद्धा यावर लिहिताना अंधश्रद्धा म्हणजे काय याची नीट स्पष्टता हवी. अंधश्रद्धेमध्ये केवळ अज्ञान नसते, तसे असते तर विज्ञानाच्या प्रसाराबरोबर ती कधीच नाहीशी झाली असती. म्हणजे अंधश्रद्धा म्हणजे फक्त अडाणीपणा असा छोटासा अर्थ जर आपण घेतला तर लेखक असं म्हणतात की जसा जसा विज्ञानाचा प्रसार होत गेला तशी तशी मग ती अंधश्रद्धा नष्ट होत गेली. म्हणजे ती एवढी सहजासहजी नाही आहे, ती अशी जाणीवपूर्वक केलेली आहे असं लेखकाला सांगायचं आहे. तर विज्ञानाच्या प्रसाराबरोबर ती कधीच नाहीशी झाली असती. अंधश्रद्धा म्हणजे कार्यकारण भावाचा अभाव व शोषणाचा प्रभाव. अंधश्रद्धा म्हणजे कार्यकारण भावाचा अभाव म्हणजे ही गोष्ट घडली, पण ती का घडली, कशी घडली हे सोडून द्यायचं, त्याच्यातून शोषण करायचं, भीती दाखवायची लोकांना. तर ह्याच्यामुळे अंधश्रद्धा कधीच माणसाच्या मनातून आयुष्यातून जात नाही. अंधश्रद्धांमुळे शोषण तर होतेच, पण अधिक भयावह बाब म्हणजे या शोषणाला संबंधित व्यक्ती पवित्र मानतात. म्हणजे एखादं कुपथ्य करायचं किंवा एखादं कुविचार करायचा किंवा एखादं कुकर्म करायचं आणि स्वतःचीच पाठ थोपटून घ्यायची की ते किती पवित्र आहे. म्हणजे हे किती धोकादायक आहे. तर ह्याची लेखकाला भीती वाटते. म्हणून लेखक असं म्हणतात की अंधश्रद्धेमुळे शोषण तर होतेच, पण अधिक भीतीदायक बाब म्हणजे त्या शोषणाला संबंधित व्यक्ती पवित्र मानतात. शोषणाला पावित्र्य बहाल करणारी ही जी मानसिक गुलामगिरी आहे, हे अंधश्रद्धेचं खरं चिंताजनक रूप आहे. तर असं जर असेल तर अंधश्रद्धा कधीच या देशातून जाणार नाही. श्रद्धा ही बाब यापासून पूर्णपणे वेगळी आहे. श्रद्धा म्हणजे उत्कटपणे कृतिशील झालेली विवेकशक्ती. एखादी गोष्ट आपल्याला खूप उत्कटतेने करावीशी वाटते, मनापासून करावीशी वाटते आणि आपण ती करून टाकतो, तर ते वेगळं. म्हणून लेखक असं म्हणतात की उत्कटपणे कृतिशील झालेली विवेकशक्ती अशी व्याख्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी श्रद्धेची केलेली आहे. उत्कटता याचा अर्थ भावना प्रधानता. व्यक्तींचे मानस, त्याची बुद्धी व भावना यातून बनते. त्यामुळे भावना प्रधानता म्हणजे उत्कटता ही व्यक्तीची एक स्वाभाविक अवस्था आहे. श्रद्धेचा दुसरा भाग म्हणजे कृतिशीलता, हेच श्रद्धेचे सामर्थ्य स्थान असते. म्हणजे कृती करा काहीतरी, तिथेच आपल्या श्रद्धेचं सामर्थ्य असते. परंतु श्रद्धेमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नैतिकता. श्रद्धेमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नैतिकता, जी माणसामधला मूल्यविवेक उन्नत करते, प्रगतिशील करते आणि परिणामकारक करते. म्हणून लेखक असं म्हणतात की कृतिशीलता हे श्रद्धेचे सामर्थ्यस्थान आहे, परंतु श्रद्धेमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नैतिकता, जी माणसाचा मूल्यविवेक, माणसाचा जो विवेक असतो, सारासार विचार करण्याची माणसाची वृत्ती, स्वभाव, तो प्रगट करतो, उन्नत करतो, स्ट्रॉंग करतो, मजबूत करतो. अंधश्रद्धा हा शब्द बहुचर्चित व वादग्रस्त बनतो. याचे कारण त्यामध्ये श्रद्धा हा शब्द येतो. जवळपास प्रत्येकाच्या मनात श्रद्धा हा शब्द धर्मश्रद्धेशी निगडीत. श्रद्धा म्हणजे देवावरची श्रद्धा, धर्माची श्रद्धा. म्हणजे बाकी कोणत्या गोष्टीशी आपण आपल्या ध्येयावर, आपल्या रोजच्या कामकाजावर, कोणा व्यक्तीवर, नातेवाईकांवर कोणातरी आपली श्रद्धा असते, ही गोष्ट जणू ते गृहीतच धरत नाही. श्रद्धा म्हटलं की धर्म. म्हणून श्रद्धा हा शब्द धर्मश्रद्धेशी निगडीत. धर्मश्रद्धा या अर्थानेच जणू काही त्याची नोंद झालेली आहे. त्यामुळे चर्चा अंधश्रद्धेची सुरू होते आणि त्यामधून माझ्या धर्मश्रद्धेला तर धक्का लागत नाही ना, म्हणून व्यक्ती संभ्रमित होतो. म्हणजे अंधश्रद्धेची चर्चा म्हणा किंवा श्रद्धेची चर्चा म्हणा, ही कशी अंधश्रद्धेची चर्चा सुरू होते आणि माणूस एकदम जागा होतो की माझ्या ज्या श्रद्धा आहे, माझ्या ज्या धर्मश्रद्धा आहे, माझ्या ज्या धार्मिक भावना आहे, त्याला तर कोणी धक्का लावत नाही ना.
झालं. हा विचार एकदा मनात आला की माणूस गडबडतो. म्हणून व्यक्ती मग संभ्रमित होतो. श्रद्धा अंधश्रद्धेच्या प्रारंभातील या द्वंद्वाला नीट समजवून घेतलं पाहिजे. जगातील सर्व धर्मांनी 2 प्रश्नांची उत्तरं दिली. जगातील सर्व धर्मांनी 2 प्रश्नांची उत्तरं दिली. पहिला प्रश्न सत्य काय आहे आणि दुसरा प्रश्न इष्ट अथवा नैतिक काय आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सत्य दुर्बिणीच्या साह्याने शुक्राच्या कला दाखवून गॅलिलिओने सिद्ध केले की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. मात्र हे सत्य धर्माने सांगितलेल्या सत्यापेक्षा वेगळे होते. ते सांगितल्याबद्दल ब्रुनो नावाच्या शास्त्रज्ञाला खांबाला बांधून जिवंत जाळण्यात आले. पहा, धर्मश्रद्धा ह्या किती कठोर असतात. गॅलिलिओने बिनशर्त माफी मागितली तरीही त्याला आजन्म कारावासाची दयाळू अशी शिक्षा सुनावण्यात आली. दया दाखवली समजा त्याच्यावर, आजन्म कारावासात टाकून, म्हणजे जगू दिलं तुला, आम्ही किती दया करतो तुझ्यावर. दयाळू शिक्षा सुनावण्यात आली. मानवाने श्रद्धा तपासल्या म्हणून माणूस हा खऱ्या अर्थाने माणूस बनला. समाज आणि संस्कृती त्याच्यामधून उभी राहिली. या श्रद्धा तपासताना अटळपणे धर्माने सांगितलेल्या देवावर, म्हणजे समाज हा सत्याची चिकित्सा सुरू झाली समाज मनामध्ये. त्यामध्ये धर्मश्रेष्ठ धर्मश्रद्धा ही पूर्णपणे माघार घ्यावी लागली. धर्मश्रद्धेला देवावर गाढ श्रद्धा असणारे असंख्य जण असतात आणि देव हाच करता करविता आहे असे त्यांचे मत असते. आता ठीक आहे, देवच हा सगळ्यात मोठी श्रद्धा देवावर, देवच हा करता करविता आहे, त्याच्याशिवाय पान हालत नाही, त्याच्याशिवाय आपण श्वास घेऊ शकत नाही वगैरे, हे सगळं आपण मानतो बोलतो. परंतु त्यापैकी कोणीही देवच आपल्या मुलाचे रक्षण करेल म्हणून मुलाला पोलिओचा डोस न देता ठेवत नाही. पोलिओचा डोस देत असतो की नाही, आता मी देणार नाही माझ्या पोलिओचा डोस, माझा देवच माझ्या पोराला बरं करेल असं म्हणून तो निश्चिंत राहतो का? नाही. कार्यकारणभाव जिथे थेट प्रस्थापित होतो तेथे श्रद्धेचे क्षेत्र आपोआप कालबाह्य अथवा निरर्थक ठरते. मग जेव्हा आपल्याला कार्यकारण भाव तर्काला जेव्हा आपल्याला ते पटते तेव्हा मग आपण ती आपली श्रद्धा थोडा वेळ बाजूला ठेवतो आणि मग ते कार्य आपण यशस्वी करतो. मग तिथे हे जेव्हा होते तेव्हा मध्ये लेखकाचं असं म्हणणं आहे की तुमची श्रद्धा मग आता कुठे गेली, तेव्हा मग तुमच्या श्रद्धेचं क्षेत्र हे आपोआप कालबाह्य आणि निरर्थक ठरते. चांगले वर्तन कोणते याबाबत धर्माने दिलेल्या निर्णयातूनच निर्माण होणाऱ्या अंधश्रद्धा या दूर करणे अधिक अवघड असते, जसे हिंदू धर्मात झाले आहे. ख्रिश्चन धर्मात हा धर्मश्रद्धेचा संघर्ष हा विज्ञानाशी होता आणि तिथे जसं जसं विज्ञानाने पुरावे दिले तशी तशी मग रोखठोकपणे धर्माला माघार घ्यावी लागली, कारण त्यांचा धर्म हा कोण्या व्यक्तीशी किंवा परमेश्वराशी निगडीत नव्हता, जसे भारतामध्ये आहे, जसं आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. ख्रिश्चन धर्मात धर्मश्रद्धेचा संघर्ष हा विज्ञानाशी होता आणि त्यामुळे विज्ञानाच्या रोखठोक पुराव्यामुळे धर्माला माघार घ्यावी लागली. हिंदू धर्मात धर्मश्रद्धेचा संबंध न्याय अन्याय याच्याशी होता. धर्मश्रद्धेच्या नावाने अन्यायाचे समर्थन करणे व त्यामुळे स्वतःचे हितसंबंध जोपासणे याची एक मजबूत रचना तयार झाली होती. त्या सर्व निखालसपणे शोषण करणाऱ्या अंधश्रद्धाच होत्या. मुलीचे लग्न मासिक पाळी प्राप्त होईपर्यंत करावे, तिने पतीला परमेश्वर मानावे, चूल आणि मूल हेच आपले कार्यक्षेत्र समजावे, विद्या शिकू नये, या सर्व गोष्टी ह्या पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये अत्यंत सोयीच्या होत्या. शिवाय स्त्रीला देखील त्या योग्य, इष्ट, पवित्र आणि म्हणून आचरणीय वाटल्या. तिने मग त्याचं आचरण करायला सुरुवात केली. मानसिक गुलामगिरी म्हणतात ती हीच. जागतिकीकरण येण्याच्या आधीच्या पूर्वशतकात या श्रद्धांना धक्के बसले आणि त्यातील अनेक श्रद्धा ह्या अंधश्रद्धा आहेत हे मान्य झाले. म्हणजे जेव्हा जागतिकीकरण आलं तर त्यामध्ये यातल्या काही श्रद्धांना जरा धक्के बसले. उदाहरणार्थ मुलीचे लग्न देवाशी लावणे, तिला देवदासी या नावाने भोगदासी बनवणे,
ही जी अमानुषता आता बऱ्याच प्रमाणामध्ये संपुष्टात आलेली आहे. गतिमान समाजजीवन ज्या अंधश्रद्धा टिकणे शक्य नाही त्यांना ही सोडचिठ्ठी द्यावी लागत आहे या आता अतिशय गतिमान अशा जीवनामध्ये. मासिक पाळीत स्त्री ही अस्पृश्य आणि अपवित्र मानली जात होती. मात्र फार मोठ्या प्रमाणात अट्टळपणे नोकरीसाठी बाहेर पडलेल्या स्त्रीला दर महिन्याला अस्पृश्य समजून 4 दिवसाची नैतिक रजा देणे शक्यच नव्हते. दर महिन्याला 4 दिवस सुट्टी ऑफिसमधून हे शक्य नव्हतं. आणि त्यामुळे मासिक पाळीत स्त्री अस्पृश्य आहे ही अंधश्रद्धा गळून पडण्यास मदत झाली. म्हणजे पहा माणूस किती आपल्या स्वार्थानुसार अंधश्रद्धा बदलवतो आपल्या. आणि त्याच्यावर जर नरेंद्र दाभोळकर सारखा एखादा माणूस परखडपणे बोलतो तेव्हा त्याचा असा अंत केला जातो. मात्र अजूनही सुशिक्षित स्त्रिया ही मासिक पाळी स्वतःला अपवित्रच मानते. ती देवपूजा करत नाही, मंगल कार्यामध्ये जात नाही, त्यापासून ती स्वतःला दूर ठेवते. जात मानणे ही या देशातील एक निखालस अंधश्रद्धा आहे. जात ही जात ती जात, ही उच्च ती कनिष्ठ. लेखक असं म्हणतात की ही खऱ्या अर्थाने एक अंधश्रद्धा आहे. जन्मानेच एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा उच्च अथवा नीच असू शकते. हे वैज्ञानिक दृष्टिकोनाने निखालसपणे चूक आहे. कोणतीच व्यक्ती एकमेकाशिवाय ही उच्च आणि ती नीच असं असू शकत नाही. जातीमध्ये रोटीबंदी, स्पर्शबंदी व बेटीबंदी होती. गतिमान भांडवलशाहीत सर्व जाती जमातीच्या लोकांचा संचार सर्वत्र होऊ लागल्यावर स्पर्शबंदी पाळणे सर्वस्वी अशक्य बनले. आता जागतिकीकरणामध्ये सगळे एकत्र काम करून आले, सगळे एकत्र आले आणि तिथे कुठे एकमेकांचा स्पर्श तुम्ही वर्ज्य करणार आहे. त्याच्यामुळे ते अशक्य बनले. त्याचप्रमाणे मग सोबत खाणे पिणे भोजन सर्वत्र संचार व्हायला लागला. मग रोटीबंदी देखील अशक्य बनली. मग रोटीबंदीसुद्धा सोडून द्यावी लागली. मात्र बेटीबंदी म्हणजेच जातीबाहेर मुलगा अथवा मुलगी यांचे लग्न करण्यास विरोध आजही थोड्या का प्रमाणात असेना पण आजही चालू आहे. या ठिकाणी आपण एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतो. तो मुद्दा असा की सरंजामशाही कधीच मागे पडली. भांडवलशाहीचेही दिवस संपले. वसाहतिक साम्राज्यशाही आपण अनुभवली. त्यानंतर मक्तेदारी, आंतरराष्ट्रीय भांडवलशाही, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या भांडवलशाही ही आता सद्यस्थिती आहे. आणि त्या सद्यस्थितीत जागतिकीकरणात परमोच्च अवस्था प्राप्त झाली आहे असे एक अर्थशास्त्रीय विश्लेषण केले जाते. आता जागतिकीकरणाच्या या चरम अवस्थेमध्ये अतिशय उच्च अशा शिखरावर पोचलेली आहे जागतिकीकरणामध्ये आता. तर या अवस्थेमध्ये अंधश्रद्धेचं स्वरूप हे त्याप्रमाणे बदललं की नाही? तर ते अजिबात बदललेलं नाही. लेखकाचं असं म्हणणं आहे की आपण आता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय भांडवलशाही म्हणजे अशी खूप मोठी प्रगती केली. जागतिकीकरण आता परमोच्च स्थानावर गेलेलं आहे आपल्या इथे. मग ह्या प्रमाणामध्ये आपण आपले विचार बदलले का? आपण आपल्या श्रद्धा, आपल्या अंधश्रद्धा आपण बदलल्या का? तर लेखकाचं असं म्हणणं आहे त्यांचं जे निरीक्षण होतं त्याच्यामधून त्यांना असं लक्षात आलं की अजिबात ते बदललेलं नाही अथवा फारच कमी प्रमाणात बदललेलं आहे किंवा फारच कमी प्रमाणात ते बदललेलं आहे किंवा फारच कमी प्रमाणात ते बदललेलं नाही. याचा अर्थ ते बदललेलंच नाही असं मानावं लागतं. त्याच्यासाठी त्यांनी 2 उदाहरणं दिलेली आहे. 2 उदाहरणं पाहू. एक, आजही बहुसंख्य समाज मानसात आंतरजातीय विवाहाला तीव्र विरोध आहे. हा विरोध काही वेळेला इतका हिंसक होतो की त्यामुळे लग्न करू इच्छिणाऱ्या मुलीला स्वतःचे प्राणही गमवावे लागतात. म्हणजे आता लव्ह मॅरेज वगैरे असतील त्या गोष्टी थोड्याफार वेगळ्या, पण असं स्वतःहून प्रपोजल घेऊन आंतरजातीय विवाह अजूनही होताना दिसत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनासमोर जादूटोणाविरोधी कायद्याचा मसुदा गेली 18 वर्ष आहे. म्हणजे दाभोळकरांचा मृत्यू होण्याच्या 18 वर्षापासून त्यांनी महाराष्ट्राच्या शासनासमोर जादूटोणाविरोधी कायद्याचा मसुदा तयार करून ठेवला होता. या कायद्याच्या परिशिष्टात फक्त आणि फक्त शोषणच करणाऱ्या काही अंधश्रद्धांचा समावेश आहे. म्हणजे तोही काही असा सरसकट अंधश्रद्धा बंद करा असंही नव्हता, पण ज्या खरोखरच शोषण करतात बहुजन समाजाचं, अडाणी लोकांचं, बस
तेच मुद्दे त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले होते. तर ह्या सर्व बाबी अघोरी, अमानुष, अनिष्ट अशा आहेत आणि तरी देखील असा कायदा मंजूर करण्यासाठी महाराष्ट्रातील एक जनसमूह कडवा विरोध करत आहे. आणि दुसरीकडे पूर्ण बहुमताने सत्तेत असलेले, स्वतःला शाहू फुले आंबेडकरांचे वारस म्हणवणारे, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणारे महाराष्ट्र शासन कायदा करण्यासाठी मात्र कच खात आहे का? कोणाला भीत आहे? याचाच अर्थ असा की जागतिकीकरणाच्या झंझावातातही अंधश्रद्धेचे बुरुज मजबूतपणे टिकून आहे. याचे एक कारण मार्क्सने दिले आहे आणि लेनिन यांचेही मत तसेच आहे. अगदी थोडक्यात सांगायचे तर व्यक्ती धर्माचा आधार घेते. म्हणजे हे असं का होत आहे? का महाराष्ट्र शासनाने ते सगळं मंजूर नाही केलं? का आंतरजातीय विवाहाला एवढा विरोध की तिथे खून केला जाते, मारामाऱ्या केल्या जातात, पिढ्यानुपिढ्या वैर? हे का? तर त्याच्यासाठी लेखक असं म्हणतात की व्यक्ती नेहमी धर्माचा आधार घेते, कारण तिला एक सुरक्षित आणि नैतिक आसरा, आधाराची गरज असते. व्यक्तीची भावना अगदी बरोबर आहे, कारण तिला दुसरीकडे कुठे आधार नाही सापडत, तर ती धर्माचा आधार घेते. तर याच्यामध्ये व्यक्तीचं काही चुकलं नाही. व्यक्तीची भावना अगदी बरोबर आहे. कोणालाही स्वतःच्या तसेच समाजाच्या जीवनासाठी भौतिक व नैतिक आधार हा गरजेचा वाटणारच आहे. परंतु हा आधार भ्रामक असतो, कारण प्रत्यक्ष समाज जीवनात असुरक्षितता व अनैतिकता यांचं शोषण करणाऱ्या भांडवलशाही व्यवस्थेमुळे पुरेपूर भरून असते. अशावेळी व्यक्तीला त्याचवेळी खराखुरा भौतिक आणि नैतिक आधार मिळेल की ज्यावेळी भांडवलशाही नष्ट होईल, खरीखुरी शोषणरहित अवस्था निर्माण होईल. त्यावेळी धर्मासारख्या भ्रमाचा आधार बनलेल्या अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काय कराल याचे उत्तर नाही, याचे उत्तर मिळत नाही. वर्गसंघर्ष अधिकाधिक तीव्र करा असे एक तात्विक उत्तर शक्य आहे, परंतु प्रत्यक्षात त्याची प्रचिती यावी असे चित्र कोठेच दिसत नाही. असं हे सगळं कठीण काम आहे. भांडवलशाहीची अत्युच्च अवस्था मानल्या जाणाऱ्या आजच्या जागतिकीकरणात अंधश्रद्धेचे स्वरूप व संघर्ष लक्षात घेताना म्हणूनच अंधश्रद्धांच्या आदिम कारणांकडे वळावे लागेल. लेखक असं म्हणतात की अंधश्रद्धा ही जी इतकी पक्की झाली आहे, याचं नेमकं कारण काय, याचं आदिम कारण काय, सुरुवातीपासूनचं याची कारणं काय, तर त्या कारणाकडे आपल्याला वळावं लागेल. त्यामध्ये आजही फारच कमी बदल झाला असल्यामुळे जागतिकीकरणातील अंधश्रद्धा तशाच कायम आहेत अजून. म्हणून ही जी आधीची कारणं आहे, आदिम कारणं आहे, ही मुळातली जी कारणं आहे त्या म्हणजे जागतिकीकरणाच्या या झंझावातामध्ये सुद्धा अंधश्रद्धा अजून टिकून आहे. तर त्याला कोणती कारणं जबाबदार आहे, तर ती कारणं आपण आता पाहूयात.